थोडंसं पोट भरत आलं की तोंडामध्ये असलेला जो काही खाऊ आहे ना त्यासोबत आम्हाला खूप जास्त खेळायचं असतं, फुरक्या मारायच्या असतात आणि आज तर हे खूपच सुचत होतं काही असं. काय हे? हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आहे आदित्यच्या सॉलिड फूड जर्नीचा डे 21 आणि आज मी त्याला देते आहे दुसऱ्यांदा ही पालक प्युरी. काल एका ताईंनी मला कमेंट केली होती की पालक प्युरीमध्ये पालक सोडून दुसरं काही ॲड करायचं नाही का, मीठ नाही टाकलं तर बाळाला ते चव कसं लागणार आणि बाळाला मीठ कधीपर्यंत द्यायचं नाही. तर पहा, बाळाला पहिल्या कमीत कमी 1 वर्षापर्यंत तरी तुम्हाला मीठ किंवा साखर कोणत्याही फॉर्ममध्ये ॲड करणं अवॉइड करायचं आहे, कारण याचे फायदे तर नाहीत पण भविष्यामध्ये बाळाला खूप जास्त नुकसान होऊ शकतं. या वयामध्ये बाळाची किडनी ही अजून इमॅच्युअर असते, डेव्हलपिंग स्टेजमध्ये असते आणि अशा वेळी मिठामध्ये अगदी तुम्ही चिमूटभर जरी मीठ घालत असाल तर त्यामध्ये असलेलं जे काही सोडियम आहे हे बाळाची किडनी प्रोसेस करू शकत नाही, ज्यामुळे बाळाला हेल्थ इश्यूज स्टार्ट होऊ शकतात. भविष्यामध्ये बाळाला बीपीचा त्रास होऊ शकतो किंवा आत्तासुद्धा बाळाला या वयामध्ये सुद्धा बाळाला डिहायड्रेशन होणं किंवा फ्लुइड इम्बॅलन्स होणं या गोष्टी होऊ शकतात. शिवाय एकदा का बाळाला जर मिठाची टेस्ट किंवा ती जी काही चव आहे त्याची सवय लागली तर बाळ हा मीठ न घालता पदार्थ हे खाणार नाही. आपल्याला हे पदार्थ अळणी किंवा बेचव लागतात कारण आपल्याला मीठ घालून ते पदार्थ खाण्याची सवय झालेली आहे, आपल्या जिभेला ती टेस्ट लागलेली आहे. पण बाळाचे जे काही टेस्ट बड्स आहेत हे अजून डेव्हलप होत आहेत आणि बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्तची कोणतीही चव माहीत नाही. मिठाची चव कशी आहे, साखरेची चव कशी आहे किंवा अजून कोणती चव कशी आहे हे बाळाला अजूनही माहीत नाही. तुम्ही ज्या पद्धतीने बाळाला चवी इंट्रोड्यूस करणार आहात त्याच पद्धतीने बाळाचे टेस्ट बड्स डेव्हलप होणार आहेत. हलकंसं आईचं दूध जे गोड असतं तर ती चव बाळ हा लवकर घेतो आणि म्हणूनच सुरुवातीला आपण फ्रूट प्युरीज देणं रिकमेंड करतो. एकदा का बाळाला समजलं की आईच्या दुधाव्यतिरिक्तच्या सुद्धा वेगवेगळ्या चवी असतात तर त्यानंतर कदाचित पहिल्यांदा बाळ घेणार नाही, पण जसं तुम्ही ट्राय करत राहाल ना तर त्यानंतर बाळ हा जे काही पदार्थ आहेत भले ते अळणी असू द्या किंवा अजून कोणत्याही चवीचे असू द्या तर ते हळूहळू बाळ हा घ्यायला लागतो किंवा त्याची सवय बाळाला होते. एखाद्या पदार्थाचा भविष्यामध्ये बाळाला जर त्रास होणार आहे असं आपल्याला ऑलरेडी माहीत असेल तर का म्हणून ते पदार्थ बाळाला द्यायचे? एखाद्या वेळेस बाळाने कमी खाल्लं तरी हरकत नाही, परंतु बाळाला भविष्यामध्ये असे कोणतेही त्रास होऊ नये म्हणून ही काळजी तुम्हाला आत्तापासूनच घ्यायची आहे. शेवटी चॉईस तुमचा आहे.